खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अपूर्ण आहेत. कंपनीमधला परफॉर्मन्स रिव्ह्यू असू दे किंवा शाळेतलं प्रगती पुस्तक असू दे. काय केलं नाहीये तुम्ही हे सारखं आपल्याला कळत असतं. मग अशा वेळेला आपण ते फाउंडेशन कसं शोधायचं की इट्स ओके, आय एम इन माय ओन लेन आणि खूप वाईट नाही झाले. नॉट दॅट बॅड. नॉट दॅट बॅड. नाही, मुळामध्ये आपण ना आधीच्या आपल्या गप्पांमध्ये एक बाजू बघितली, की आपण स्वतःकडे कसं पाहावं. हं. आता दुसरे आपल्याकडे कसे पाहतायत, हां, म्हणजे समजा मी स्वतःकडे पूर्ण म्हणून पाहायचं ठरवलं. मी असं पाहायचं ठरवलं, राइट? सो आणि मला दुसरे मात्र तुकडे पाडून दाखवतायत, राइट? तर एक महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का? म्हणजे आता आपण ह्या पूर्णाच्या भाषेत बोलतोय म्हणून आपण त्याच्यात अजून एक शब्द ॲड करू, की मला जेव्हा मी अपूर्ण आहे, असं मी जेव्हा म्हणतो ना, तेव्हा मला स्वतःला परिपूर्ण करायचं असतं. बघा, परिपूर्ण ह्याचा अर्थ परफेक्ट. आणि मला सगळे येणारे जे स्टिम्युलाय आहेत ना, ते मला काय सांगत असतात, की तू अपूर्ण आहेस आणि तुला परिपूर्णतेकडे जायचं आहे. परिपूर्णतेचा म्हणजे परफेक्शनचा ट्रॅप आहे. तो माणसाने ओळखणं खूप गरजेचं आहे. अपूर्ण ते परिपूर्ण ना, हं, ही दोन्ही अंगाला गडबड असलेली मांडणी आहे. टू एक्स्ट्रीमिटीज. म्हणजे ते आगीतून फुफाट्यात आहे. आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण अशासाठी महत्वाचं आहे, की ह्याला ना मर्यादा नाहीये. हे जर मी डोक्यात ठेवलं, तर मग माझा ना हा जो अट्टाहास आहे ना, की आय हॅव टू गो अँड रीच देअर. तर म्हणजेच काय, की तो डेस्टिनेशनचा माझा अट्टाहास जितका वाढत जाईल, तितका माझा प्रोसेस हा कॉम्प्रोमाइज होणार आहे. आणि खडतर होणार. आणि खडतरही होणार आहे. आणि तो खडतर कोण बनवणार आहे? मीच बनवणार आहे. म्हणजे त्याच्यामधला माझा जो एन्जॉयमेंटचा भाग आहे तो कमी कमी होत जाणार आहे. तर ते तसंच आयुष्याचं आहे बरं. त्यामुळे जर मी प्रोसेस ओरिएंटेड जितका होतो, तितका मी संपूर्णकडे जातो बघ. आणि मी जितका आउटकम ओरिएंटेड होतो, तितका मी परिपूर्णकडे जातो. म्हणजे परफेक्टकडे जातो. कारण द आउटकम हॅज टू बी द वे आय हॅव डिफाइंड इट, सीन इट. अँड देअर कांट बी एनी अदर आउटकम. असं झालं तर मी आगीतून फुफाट्यात. सो 2 कीवर्ड मला कळलेत, प्रोसेस आणि आउटकम.